असं म्हणत आज हजारोंच्या संख्येने मराठी बांधव मुकसायकल फेरीत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता आपण हे दृश्य पाहतोय कपिलेश्वर ओव्हरब्रिजचं। केंद्र सरकारने 1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेदरम्यान बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकी यासारख्या मराठी बहुल सीमावर्ती भागांना अन्यायाने कर्नाटकात विलीन केले। या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळून मराठी जनतेवरील अन्यायाचा निषेध नोंदवते। गेल्या 69 वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा व्यक्त करणाऱ्या मराठी बांधवांनी प्रशासनाच्या धमक्यांना न जुमानता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून ही निषेध फेरी यशस्वी केली। मराठी जनतेच्या अभेद्य एकतेचा आणि संघर्षाचा हा ज्वलंत प्रत्यय आज पुन्हा एकदा बेळगावच्या रस्त्यावर प्रकर्षाने दिसून आला। बेळगाव केंद्रशासित ठेवावं, त्यामुळे प्रश्न सुटायला मदत होईल, हीच आमची मागणी। 70वा काळा दिन आहे। 56 सालमध्ये पंतप्रधान नेहरूंनी घोषणा केली, तेव्हापासून काळ्या दिनाचा गांभीर्याने पाळतो। महाराष्ट्र एकीकरण समिती मोर्चा बघावा आणि महाराष्ट्राने याकडे लक्ष द्यावं, हीच विनंती आहे। एक दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या स्वतंत्र भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपण आपला लढा लढवतोय। आपण आपल्या भाषेच्या राज्यामध्ये जाऊ इच्छितोय। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पात्र जे आहे हे केंद्र सरकारचं आहे। राज्य सरकारचा ह्याच्यामध्ये काहीही ह्याच्यामध्ये संबंध नाही आहे। परंतु इथल्या प्रशासन असेल किंवा आणि इथले आणि इतर भाषिक लोक असतील, त्या लोकांना ह्याची माहितीच नाही आहे की हा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र समितीचा हा जो आपला जो लढा आहे, हा लढा मुळात केंद्र सरकारच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्र सरकारचा हा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आम्हाला आपल्या भाषेच्या राज्यामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे, परंतु ते कुठेही हे काम करताना दिसत नाही आहेत। आज 70 वर्षानंतर देखील जे तरुण आहेत त्या तरुणांना आज म्हणजे सीमाप्रश्नाची पूर्ण जाणीव झालेली आहे। कारण याचं कारण हे गेले जे 8-15 दिवस कॉर्पोरेशननं आमच्या बोर्डावरनं किंवा इंग्रजी बोर्डावरनं जे रंग वगैरे पासला आहे, त्यामुळे हे आमचे तरुण आज चेतून उठलेले आहेत। परिस्थिती अशी आहे, त्यांना जर वाटत असेल की मराठी तरुण गप्प आहेत म्हणून, तर ते चुकीचं आहे। जर मराठी तरुण एकदा जर उठला तर सांगतो याची 93ची परत पुनरावृत्ती होईल, 1973च्या याची। तेव्हा त्या लोकांनी देखील आणि इथल्या अधिकाऱ्यांनी देखील सामाजिकपणे ही भूमिका घेऊन आमच्या तरुणांची मनं दुखवू नयेत। परंतु हा लढा आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही चालत असताना आम्हाला कुठेतरी म्हणजे पोक केलं जातं की आम्ही काहीतरी उद्रेक आमचा व्हावा, जेणेकरून कर्नाटक सरकार आमच्या युवकांना, युवतींना किंवा महिलांना अटक करावं, हाच एक उद्देश त्यांनी गेले 2-3 दिवस हा त्यांनी उद्योग चालू केलेला आहे। तर मला कर्नाटक सरकारला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही कितीही आम्हाला प्रोत्साहन करा किंवा कितीही आम्हाला अडवायचा प्रयत्न करा, हा लढा कधीच थांबणार नाही। जोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात जाणार नाही तोपर्यंत हा लढा सतत चालू ठेवणार। आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत। आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचे आदर्श घेऊन आम्ही आमचा लढा चालू ठेवलेला आहे। त्याप्रमाणे आपण गनिमी काव्याने का असेना तुम्ही बेळगावात यायला पाहिजे होतं, पण तुम्ही फक्त आश्वासनं दिलात आणि आम्हाला दरवेळेला आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। याची खंत मला आज वाटते आणि खरोखर महाराष्ट्र सरकारनं आता तरी जागे व्हावं आणि आमच्यासाठी एकजुटीनं संसदेत देखील आवाज उठवावा।